सांगा ना, त्यांचा आवडता रंग कोणता आहे? सांगा. अगं काय झालं? ह्यांच्या प्रश्नांनी तुमच्या चेहऱ्यावरचा रंग तर साफ उतरलाय. नाही नाही सांगता येते का? कसं सांगता येणार? तुम्हाला तर हे सगळं माहीतच नाहीये, कारण हे फक्त देविकाला माहित होतं. ह्यांना मी मुद्दाम बोलवलं इथे, कारण देविकाचे क्लायंट्स त्यांच्यासाठी घरच्यांसारखे होते. त्यांच्या नावापासून अगदी त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीपर्यंत त्यांना सगळं माहित होतं, सगळं तोंडपाठ होतं. ह्या दोघी देविकाच्या खूप जुन्या क्लायंट्स आहेत. पण तुला तर ह्या दोघींबद्दल काहीच माहित नाहीये. अगदी ह्या अनोळखी असल्यासारखं वागतेस तू. काणेकर काकू, शिंदे काकू, माझ्या या पायामुळे मला कुठेच जाता येत नाहीये, पण तरी माझ्या एका शब्दावर तुम्ही इतक्या लांब आलात, त्यासाठी थँक्यू सो मच. अगं देविका आम्हाला आमच्या बहिणीसारखी होती, तिच्यासाठी एवढं तर करावं लागेलच ना. चल येतो आम्ही. बाय. थँक्यू. कोण आहेस तू आणि इथे का आलीयस? काय हवंय तुला आमच्याकडून? उत्तर दे. बोल ना, कोण आहेस तू? मकरंद सर, कॉफी. वा, कॉफी चांगली जमते की तुला. म्हणजे उद्या काहीच झालं नाही तर निदान टपरी तरी टाकू शकतोस तू. हो, नाईक साहेब नेहमी म्हणतात. नाईक साहेब म्हणजे माझे बाबा. बाबा म्हणतात की मी लाथ मारीन तिथून पाणी काढू शकतो. तेवढी धमक आहे आपल्यात. अरे वा, पण याला कॉन्फिडन्स नाही रे, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. असेल, पण माझ्यासाठी ते बाबांचं प्रेम आहे आणि बाकी सगळ्यांपेक्षा माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे. कसं आहे मित्रा, सगळ्यात पहिला पैसा महत्वाचा. प्रेम, आपुलकी, माया, जिव्हाळा वगैरे सगळं नंतर. पैशाने वस्तू विकत घेता येतात मकरंद सर, माणसं नाहीत. माणसं आपली आपणच कमवावी लागतात. जसं मैत्रीचं नातं तुझं आणि निवेदिताचं. हा, पण तिच्या आयुष्यात आता माझ्या नात्याला जास्त महत्व असल्यामुळे तुझं महत्व थोडं कमीच होणार नाही का? नात्याला एक्सपायरी डेट नसते मकरंद सर. असो, पण मी तुला जॉब ऑफर करण्याचं कारण वेगळं आहे. वेगळं कारण म्हणजे? कसं आहे, तू मित्र म्हणून निवेदिताला खूप चांगलं ओळखत असशील ना. म्हणजे तिचे मूड स्विंग्स, तिच्या आवडीनिवडी, तिला कुठल्या गोष्टीचा त्रास होतो वगैरे, या सगळ्या गोष्टी तुझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असणार. आणि म्हणूनच निवी सोबतच्या माझ्या पुढच्या प्रवासाचा गाईड म्हणून मी तुला अपॉइंट केलं. निवीसाठी काय पण. माझं खूप प्रेम आहे रे तिच्यावर. मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही. मला ना कधी एकदा आमचं लग्न होतंय आणि तिला बायको म्हणून मी घरी घेऊन येतोय असं झालं. पण बिचारीच्या पायाला लागले ना, त्यामुळे आम्हालाही कुठे बाहेर जायला मिळत नाही. मला ना एखादं छानसं गिफ्ट द्यायचंय तिला, पण सुचतच नाही रे. तुला माहिती आहेत ना तिच्या आवडीनिवडी. तू सुचव ना एखादं गिफ्ट. मकरंद सर, नेवी खूप साधी मुलगी आहे हो. तिला कधीच महागड्या गोष्टींचं अप्रूप नसतं. फेरारीपेक्षा साध्या सायकलवर डबल सीट फिरणारी, महागड्या परफ्यूम ऐवजी मोगऱ्याच्या सुवासात खुश होणारी मुलगी आहे ती. अरे वा मेकॅनिक, जर जास्तच सखोल माहिती दिसते तुला निवीबद्दल. आता लहानपणापासून एकत्र आहोत म्हणल्यावर असणारच ना. माणसाची ऐपत नसली ना की हे असं सायकल आणि मोगऱ्यातच खुश राहावं लागतं काही लोकांना. पण निवीचं तसं होणार नाही, कारण तिचं लग्न आता माझ्यासोबत.
या मकरंद पत्की सोबत होणार. एक मिनिट. $2 लाखाचे पर्ल डायमंड इयरिंग्स. यांच्या समोर तुझा मोगरा काहीच नाहीये. जा निघ आता. छोटे लोक छोटी बातें. झालं, कामाला लागा. हो. हे काय चाललंय? हा, तुझी आई पण अशीच वागते ग? हे सगळं षड्यंत्र रचलंय ना तुम्ही माझ्या विरोधात? ए बाई, काही काय बोलतेस? माझा आणि माझ्या मुलाचा या घरावरचा हक्क काढून घेण्यासाठी ही सगळी नाटकं सुरू आहेत तुमची. निवेदिता, तू वेगळी वाटली होतीस ग मला, पण तू पण तुझ्या आईसारखीच निघालीस. ही तुझी आई आणि हा तुझा भाऊ मला बाहेरची बाई म्हणत होते. म्हणत नाही आहोत, आहेसच तू. असेल ना मी बाहेरची बाई, पण मी माझ्या नवऱ्याचं, माझ्या राजेंद्रचं अख्खं आयुष्य होते. आतोनात प्रेम होतं त्यांचं माझ्यावरती आणि कायम राहील. कळलं? मी लग्नाची बायको आहे त्यांची. आणि जेवढा तुझ्या आईचा अधिकार आहे ना या घरावरती, तेवढाच माझाही आहे. ए, कसला अधिकार? आता अति बोलतेस तू? मी अति बोलतेय? असीम बाईकडे ये, तुझ्या आईजवळ ये. असीम इकडे माझ्या जवळ ये. निवेदिता, या सगळ्याचा असीम वरती काय परिणाम होत असेल कधी विचार केलास तू? इतकं प्रेम केलंस याच्यावर आणि यालाच घराबाहेर काढायला निघालीस. असीम बाळा, बघतोयस ना, आपल्या आणि परक्या माणसातला फरक तुलाही कळू दे रे. दिसतं तसं नसतं. मेकॅनिक, मी जरा कामासाठी बाहेर चाललोय. केबिन साफ करून घेतो पर्यंत. हा बाहेर गेलाय तोवर मी पटकन काही पुरावे मिळतात का बघतो. काय रे मेकॅनिक, काय शोधतोयस? चोरी करतोस काय? चल बाहेर चल. सर, बाहेर चल. चल. ऐक. चल. सर, चल.
माझा ऐकून हा बघा चोर, सगळ्यांनी आपापलं सामान चेक करून घ्या. अहो मी आपल्या ऑफिसमध्ये चोर घुसलाय. वा मेकॅनिक वा. म्हणजे कामाचं निमित्त काढून माझ्या ऑफिसमध्ये चोरी करायला आला होतास. तरी म्हटलं मी माझ्यावर इतकं प्रेम कसं काय ओतू चाललंय तुझं. माझ्यासारखं मोठं व्हायचंय ना तुला, का त्या पण बाता चोरी करण्यासाठीच केल्या होत्यास. बोल ना ए. तुझ्यासारख्या छपरी माणसांना मेहनत करायची नसते. ही अशी माणसं मेहनत न करता असले धंदे करून मोठे होतात. चोरटा कुठला. पण सर शट अप. एक तर चोरी करायची आणि वर एक्सप्लेनेशन द्यायचं. से सॉरी. सॉरी. गुडघ्यांवर बसून सगळ्यांसमोर कान पकडून सॉरी. कम ऑन फास्ट. बस ना. सॉरी. आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसमधून चालू पडायचं आणि पुन्हा कधीच इथे पाऊल ठेवायचं नाही. कळलं. निवेदिताचा मित्र ना रे तू. आणि हा असा चोर. कोणावर विश्वास ठेवला मी पण. शी. लाज वाटते मला. चल निघ निघ. दादा ती कर्देकरांची गाडी आली होती ना सर्व्हिसिंगला. दादा दादा काय झालं. कसला विचार करतोय. सत्या त्या काटेरी फणसाच्या ऑफिस मध्ये लागल्यापासून ना गुरुजी असेच वागतात. सतत कोणता ना कोणता विचारच करत असतात. दादा ते काटेरी फणस काय बोललं काय तुला. सांग आत्ता सोडून काढतो त्याला. थांबा रे. मग काय झालं दादा सांग ना. कसला विचार करतोयस. काय नाही. तुमच्या त्या काटेरी फणसाने माझा अपमान करणं काही नवीन गोष्ट राहिली नाही आता. उलट मला त्याची सवयच झाली. पण आज हातातोंडाला आलेला घास माझ्या अतिघाईमुळे. काय झालं गुरुजी. या 2 दिवसात मला एक गोष्ट कळली आहे की फक्त मलाच नाही तर मकरंदच्या ऑफिस मधल्या प्रत्येकाला त्याचं वागणं खटकतंय. तो खोटा माणूस आहे हे सगळ्यांना कळतंय पण त्याच्या विरोधात एकही पुरावा नाहीये. आज मी कसा बसा तिथपर्यंत पोहोचलो होतो पण नेमका तो मकरंद तिथे आला आणि विनसला. आणि आता या एका गोष्टीची शिक्षा निवीला जन्मभर भोगावी लागेल. निवी माझी नाही झाली तरी काय हरकत नाही रे पण निवी जिथे कुठे राहील ना तिथे ती सुखात राहिली पाहिजे एवढंच वाटतंय मला. निवीने तिच्या आयुष्यात आधीच एवढं काय काय भोगलंय. किमान आता पुढे जाऊन तरी ती सुखात राहील असं एवढीच अपेक्षा आहे. हा खोटारडा माणूस जर तिच्या आयुष्यात आला ना तर तिचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. आणि या सगळ्यात माझं काय व्हायचं ते होऊ दे पण मी निवीला त्या खोटारड्या माणसाच्या हातात नाही पडू देणार. गुरुजी तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. हे बघा आपल्या आयुष्याची गाडी किती पण घरघर करायला लागली ना तरी तो देव नावाचा मेकॅनिक सगळं रिपेअर करतो. मला सांगा आपला हेतू साफ आहे ना. बस की मग.
असले कित्येक काटेरी फणस आले ना तरी आपलं काय वाकडं नाही करू शकणार. हा तुम्ही नका टेन्शन घे, शांत राहा. दादा काटेरी फणस. मेकॅनिक, 2 लाख. एवढं महागडं गिफ्ट? तुम्ही नका टेन्शन घेऊ. या असल्या महागड्या गिफ्ट्सना भुलणारी आपली निवी नाहीये. पण या कोळशाच्या आयुष्यात आपला हिरा जायच्या आधीच आपल्याला काहीतरी करावं लागेल. परिताई, सांग ना रिमोट कुठे? निहार दादा येईपर्यंत मी कार्टून बघेल. तो आल्यावर तो मला बघूच देत नाही. अरे असीम, मलाही माहित नाहीये रिमोट कुठे आहे. आपल्याला शोधावा लागेल. थांब जरा. ठीक आहे. असीम इकडे इकडे ये. होय, काय चाललंय तुझं? काय गरज आहे साध्याशा रिमोटसाठी हात पसरण्याची? हा, आणि रिमोटचं काय? हे लोक तर आपल्याला आपल्याच घरातून बाहेर काढायला निघालेत. आणि काय रे तुझं सारखं परिताई परिताई? माझा मुलगा आहेस ना तू, जरा मानाने राहा, कळलं? हे थोबाड बंद ठेवा तुझं. माझ्या लेकीचं लग्न आहे ना म्हणून तुला सहन करते. तुझी नाटकं बंद करायची. आणि तुझ्यामुळे माझ्या लेकीच्या लग्नात जर व्यत्यय आला ना तुला सोडणार नाही. हे एक आई बोलते एवढं लक्षात ठेवा. असे जात. तुम्ही? हो सॉरी, म्हणजे जरा उशीरच झालाय. नाही नाही जावई बापू, सॉरी काय, या ना आत या. या हो. जावई बापू बसा, हा मी पाणी आणते. हो हो. हाय माय लव्ह. बसून बसून बोर होत असशील ना? म्हणजे जेवढं मी तुला ओळखतो त्यावरून असं वाटतं की तू अशी घरी बसून राहणाऱ्यातली नाहीयेस. बरोबर बोललात तुम्ही, अगदी बरोबर. ही मुलगी ना इतकी धडपडी आहे ना, काम नसेल ना तर ती काम शोधून काढेल आणि वाढवेल सुद्धा, पण स्वस्त काही बसणार नाही. वा, अशी धडपडीच बायको हवी होती मला. म्हणूनच अशा गोड बायकोला एक गोड गिफ्ट आणले मी. गिफ्ट? अरे वा, मजा आहे ताई. कधी आलात तुम्ही जिजू? मगाशी चाल. अगं बाई, हिऱ्या मोत्याचे कानातले? येस, रिअल डायमंड्स. माझ्या रिअल डायमंड साठी. जावई बापू खूप महाग असतील ना? हो आई, आता तुमची एवढी मौल्यवान मुलगी आम्हाला देताय तुम्ही, त्याच्यासमोर काहीच नाहीये हो. आणि ही तर सुरुवात आहे. माझ्या या हिऱ्याला फक्त हिऱ्यांनी सजवायचंय मला.
निवेदिता प्लीज घाल ना. घाल ना जावई बापू, एवढं सांगतायत ना, घाल घाल, छान दिसतील तुला. घाल ग, घाल. प्लीज घाल ना. नाही घेतलंस तर मला वाईट वाटेल. छान दिसतेस. वाव, ब्युटिफुल. बघू बघू. थांब, आपण फोटो काढूया. स्माइल. एक चांगली पोज दे ना. चेंज. कानावर हात ठेव ना. वाव. अगं बाई, सुंदर सुंदरच आलेत ग. बरं निवेदिता, थोडं इम्पॉर्टंट बोलायचं होतं तुझ्याशी, पण एकांतात. तुझी खूप काळजी वाटते ग मला. तुझा त्रास बघवत नाही ग मला. आणि हो, आईंची हरकत नसेल तर. हो हो, माझी काहीच हरकत नाहीये, बोला ना तुम्ही. निवी, माझं ना किचन मध्ये थोडं काम होतं. तुम्हाला चालणार असेल तर आपण किचन मध्ये बोलूया का? हा चालेल. असीम आत आहे, त्याला बाहेर यायला देऊ नकोस. जा जा लवकर. ए, ते इथे असेपर्यंत ना गपचूप बसून राहा. कुठलाही शहाणपणा करू नकोस. आधीच सांगते. ते यशोधन नाईक यांचं गॅरेज हेच आहे का? पत्ता बरोबर आहे, पण वेळ चुकली. उद्या सकाळी या. अरे माझं अर्जंट काम आहे ही त्यांच्याकडे. वेळ आमच्या गुरुजींची रेस्ट करायची वेळ. अरे पण माझा हो दादा, मराठी सांगलेलं कळत नाही का? इंग्लिश मध्ये सांगू. गॅरेज क्लोज, ओपनिंग टुमॉरो, कम टुमॉरो. अंडरस्टँड, प्लीज गो. गो. गुंड्या, काय रे, काय झालं? काय गाडीचं काही काम होतं का? संजय, तू इथे? अरे मी यांना कधीपासून हेच सांगायचा प्रयत्न करते, पण हे लोक मला बोलूनच देत नाहीत. अरे गुंड्या, तू ओळखलंस त्याला? अहो गुरुजी, त्यांनी हेल्मेट घातलेलं म्हणून मी ओळखलं नाही. हा तोच ना, तो काटेरी फणसाच्या ऑफिस मधला. ठीक आहे, राहू. बरं संजय, काय काम काढलंस? अरे काम माझं नाहीये, काम तुझंच आहे. म्हणजे? मला कळलंय, तू आमची कंपनी नोकरीसाठी नाही तर मकरांची माहिती काढण्यासाठी जॉईन केली होतीस. तुला कसं कळलं? हेच, सतत त्याची चौकशी करणं, ऑफिस मधले एम्प्लॉई त्याच्याविषयी काय बोलतायत याच्याकडे सतत तुझं लक्ष असणं, याच्यावरनं अंदाज आलाच होता मला. म्हणूनच मी इथे तुला खूप काही गोष्टी सांगायला आलो. एरवी कलिग असतात म्हणून बोलता आलं नाही. मकरांचा पास्ट जाणून घेणाऱ्यांमध्ये तू एकटा नाहीयेस. त्याच्या पास्ट लाईफ मध्ये नक्कीच काहीतरी जे तो सगळ्यांपासून लपवतोय.
निवेदिता, तुला कसं सांगू कळत नाहीये. हे बघ, मला माहितीये की तू आणि धन्या दोघं लहानपणीचे मित्र आहात. तू चांगलं ओळखतही असशील त्याला, आणि त्याच्याबद्दल चुकीचं काही कळलं तर त्रास तर होणारच ना. पण आय एम सॉरी निवेदिता, तुला सांगण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. कारण त्याने जे केलंय ना, ती फक्त चूक नाहीये, तो गुन्हा आहे. काय झालंय? धन्याने काय केलंय? ऑफिसमध्ये काही? आता कसं सांगू तुला, मला सांगताना सुद्धा ऑड वाटतंय. तुझा मित्र म्हणून मी त्याच्यात डोळे झाकून विश्वास ठेवला, पण त्याने... हे बघा, काय झालंय हे नीट स्पष्टपणे मला प्लीज सांगा. निवेदिता, तुझ्यासाठी आणलेले डायमंडचे इयरिंग्स चोरायचा प्रयत्न केला धन्याने. काय? मला मान्य आहे की तो कुठल्या तरी अडचणीत असेल, म्हणूनच त्याने हे पाऊल उचललं असेल. पण निवेदिता, तुझा मित्र असा असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं ग. नाही, हे शक्य नाहीये. तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय बहुतेक. धन्या असं... मला वाटलेलंच तुझा विश्वास नाही बसणार. एक मिनिट. हे बघ, बघितलंस, आता तुझा मित्र म्हणून मी त्याला पाठीशी घातलं असतं, पण उद्या जाऊन माझे बाकीचे एम्प्लॉईज ही तसंच वागणार, म्हणून स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागली मला. पण निवेदिता, माणूस म्हणून तो मला पटत नाही ग. हा असला माणूस आयुष्यात असण्यापेक्षा ना नसलेलाच बरा. मगाशी सगळ्यांसमोर मी काही मुद्दामच बोललो नाही, कारण कसं आहे, शेवटी तो तुझा मित्र आहे आणि त्याची इज्जत अशी चव्हाट्यावर आणणं मला तरी पटलं नसतं, म्हणून तू एकट्यात असतानाच सांगतोय. पण निवेदिता, तो आता आपल्या आयुष्यातून निघून जाणं जास्त गरजेचं आहे, आणि तो कसा निघून जाईल हे बघणं तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आय ट्रस्ट यू. काळजी घे. गुड नाईट. काय ग, ते जावई बापू अचानक का गेले ग? अगं, काही नाही ग आई, त्यांना एक अर्जंट कॉल आला होता आणि महत्वाची मीटिंग आहे असं म्हणत होते, म्हणून ते गेले. हो का? बरं, हे असं हातात नको ठेवू, मी कपाटात ठेव दे. बरं, तू पण चल. नाही, तू हो पुढे, मी जरा पाणी पिऊन आले. बरं. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की तो अचानक पुण्याहून मुंबईला आला, मग इथे ही कंपनी जॉईन केली. कनेक्ट क्रिएटिव्ह कंपनी त्याने रातोरात सोडली आणि मुंबईला ही कंपनी जॉईन केली आणि अर्ध्या कंपनीचा मालक झाला. आमच्या नंतर जॉईन होऊन सुद्धा खूप कमी वेळात त्याने खूप काही गोष्टी अचीव्ह केल्या. मग काय, फक्त त्याचीच हुकुमशाही. पण मकरंदना नेहमीच आमच्यासाठी न उलगडणारा कोडं राहिला. पुण्यावरनं मुंबईला तो इकडे का आला, ती कंपनी त्याने का सोडली, ही कंपनी त्याने का जॉईन केली आणि तो इथे बॉस कसा झाला, सगळं 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 कोड आहे. मकरंद,
मागे नको बघू. मकरंद इथे येतोय, तू कुठेतरी लप. कुठे? काय मेकॅनिक? हे जर पडका दे. हे तुझ्या मुंड्या असू दे रे. हा, तू काय म्हणत होतास मेकॅनिक? तुझ्या मैत्रिणीला गजरा आणि सायकल राईड्स आवडतात बरोबर? पण बघ ना, आत्ताच मी तिला एक्सपेन्सिव्ह इयरिंग्स गिफ्ट दिल्या. मी तिला खूप आवडल्या रे. कसं काय रे? कसं आहे ना मेकॅनिक, स्वप्न मोठी दाखवली ना की समोरचाही आपल्या दळीदरी विचारांना मागे ठेवून त्या स्वप्नांमध्ये रमून जातो. पण हे तुझ्यासारख्या छोट्या विचारांच्या लोकांना कसं कळणार ना? आणि मेकॅनिक, तुझा पत्ता आता सगळीकडून कट झालाय ना. तुला माझ्या ऑफिसमध्ये जागा आहे ना निवेदिताच्या आयुष्यात. त्यामुळे आता तुझी हार मान्य कर आणि यापुढे तसाच वाग. आमच्या आयुष्यात लुडबुड करायचा प्रयत्न जरी केलास ना तर परिणाम अजून वाईट होतील.